1 ऑगस्टपासून राज्यात सर्वत्र महसूल पंधरवडा साजरा केला जात आहे। महसूल पंधरवडा निमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे नैसर्गिक आपत्ती प्रसंगी बचाव व प्राथमिक उपचार याबाबत प्रात्यक्षिकांच्या सादरीकरणातून प्रशिक्षण देण्यात आले। महसूल उपायुक्त संजय पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे, अधीक्षक अभियंता पल्लवी सोनोने प्रमुख अतिथी म्हणून आणि जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्रीपुंड, जिल्हा परिषदेचे विभाग कल्याण अधिकारी पुरुषोत्तम शिंदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर व चमू, विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक अमरजीत चौरबगार यावेळी उपस्थित होते। जिल्हा शोध व बचाव पथकाचे सदस्य गजानन वाडेकर यांनी नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी बाधितांचे प्राण वाचविण्यासाठी प्रथम उपचार कसा करावायचा, हार्ट अटॅक किंवा कार्डियक अरेस्ट आल्यावर कशा पद्धतीने CPR घ्यावा याबाबतचे प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यासाठी प्रशिक्षण दिले। कार्डियक अरेस्ट आल्यावर पहिल्या 5 ते 6 मिनिटात संबंधित व्यक्तीला प्रथम उपचार CPR मिळाला तर एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचू शकते। ऐसे नैसर्गिक आपत्ती प्रसंगी पूर परिस्थितीत आपल्या व इतरांचा जीव कसा वाचवावा यासंबंधी जिल्हा शोध व बचाव पथकाचे सदस्य राजेंद्र शहाकार यांनी प्रात्यक्षिकांच्या सादरीकरणातून उपस्थितांना प्रशिक्षण दिले। घरी उपलब्ध असलेले पाण्याचा गुंड, खाली डबका, ड्रम, लाकूड, थर्माकोल, टाकाऊ साहित्यांचा वापर करून पाण्यावर तरंगणारे व बचावासाठी उपयुक्त ठरणाऱ्या वस्तूच्या वापराबाबत मार्गदर्शन केले। दिव्यांग व्यक्तीच्या शिक्षण, प्रशिक्षण व पुनर्वसनासाठी राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेसंबंधी जिल्हा परिषदेचे दिव्यांग कल्याण अधिकारी श्री शिंदे यांनी यावेळी माहिती दिली। दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार दिव्यांग व्यक्तींना प्रदान करण्यात आलेले अधिकारी व सोयी सुविधांबाबत त्यांनी यावेळी माहिती दिली। विभागीय आयुक्त कार्यालयातील माजी सैनिक पुरुषोत्तम काळे, वाल्मिकी वानखडे यांच्या यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुस्तक, गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। नैसर्गिक आपत्तीवेळी कशा पद्धतीने बचाव करावा याबाबत जिल्हा शोध व बचाव पथकाचे गणेश जाधव, दीपक पाल, भूषण वैद्य यावेळी प्रात्यक्षिक सादर केले। नाही तुम्ही झोपेला शकते, मला चक्र येऊ शकते, बरोबर आहे ना? सर्वप्रथम काय करायचं, तिथे गेल्यानंतर सराउंडिंग सेफ्टी आवश्यक आहे। तुम्हाला जर त्याला थोडं होशाला जाणवलं तुम्हाला हालचाल तर आपला CPR थांबायचा, पण तुम्हाला जाणवलंच नाही तर अशा 5 सायकल द्यायच्या, 5 सायकल चेक करायचं। असं जोपर्यंत ॲम्ब्युलन्स येत नाही तोपर्यंत CPR देत राहायचं। कदाचित आम्ही हे बोट म्हणजे पाण्यामध्ये अडकले होते, तिथूनही आणखीन आम्ही वाचवता हे यांना आधी आम्ही लाईफ जॅकेट घातलेलं आहे। दोघांना पण आम्ही लाईफ जॅकेट घातलेलं आहे आणि पूर भरपूर आलेला आहे। त्या जागी हे तिथून आणखी निसटून गेले समोर, परंतु ह्या जॉकेटचा रेडियमचा उपयोग कुठं होतो माहिती आहे का? रात्रीच्या वेळेस, रात्रीची अशी काही घटना असली तर त्यावेळेस सुद्धा याचा उपयोग होतो। तरंगते तेच वस्तू घ्यायची, एखादा कदाचित आपल्याला लाकडाचा हा जो लाकूड असते अशा पद्धतीचा लाकडाचा तुकडा घ्यायचा, त्याच्यापर्यंत गेला पाहिजे, तो सुटणारा व्यक्ती आहे त्याच्यापर्यंत कसं गेला पाहिजे। त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, त्या व्यक्तीच्या आपण जवळ गेला इकडे दूर तर तुम्ही तडपत इकडे येऊ शकते। अशाच पद्धतीनं अशी पोझिशन असते, अशाच पोझिशननं आपण त्याला वळायचं, वळता आणखी त्याचा हात कोण्या पद्धतीनं पकडायचं बघा, काळाची पद्धत हे बघा, अशाच पद्धतीनं त्याला असं बाहेर काढायचं। जेव्हा नाल्याची विभागीय आयुक्त कार्यालयातील सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। द स्टिंग कॉर्पोरेशन न्यूज, अमरावती।